चालतंय. चला मैदानाचा भूमोली संघ श्री कृष्ण ज्याच्या नामाखाली हा कृष्णाचं नाव प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना तो मैदान क्रमांक 2 वरती अक्षरशः जणू काही फायनलचा सामना आता चालू होतोय. मैदान क्रमांक 2 ला जितेश वेंगाळ चढाईसाठी लाठी निकडी पाकिटनं मारण्याचा प्रयत्न इथे मात्र तिला बसवा आतापर्यंत रिक्सनं त्याच्या खाली आधी करतो आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून एक सडपातळ बांधाचा जवळजवळ 5.5-6 फुटी उंची असलेला हा चढाईपटू प्रमोद सिंग चढाई करतो आहे. साताचं एक असं समीकरण एक बेधुंद अशी मॅच आपल्या ब्रिटिश गाडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या तळावरती यश संपादित केलाय. एक जबरदस्त रेडिंग आणि त्याच्या रेडिंगला देखील यश मिळालंय. परंतु हमदे तिथे कम नाही हे दाखवून देत असताना सिद्ध करत असताना मात्र बोंबोली संघाचा रायडर त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आणि जिम्मेदारी असते आणि या उद्याखाली नेहमीच खेळत असतो तो चढाई करतो. मध्यस्थी 7वी मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेसफुल. मॅच प्रेक्षकांची मेजवानी आहे मैदान क्रमांक 2 ची. दोन्ही बाजूला 1-1 समान गुणावरती दोन्ही संघ खेळत आहेत. अतिशय चांगली चढाई मैदान क्रमांक 1 ला मात्र अतिशय कठीण चढाई आणि यशस्वी चढाई मात्र या ठिकाणी ठरली जाते. वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वोत्कृष्ट रेडर, सर्वोत्कृष्ट डिफेंडर, शिस्तबद्ध खेळाडू अशा अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत तरी समान गुणावरती खेळतात. परंतु शेवटच्या निर्णायक क्षणाला कोणता संघ बॅकफूट वरती जाईल आणि कोणता संघ फ्रंट फूट वरती येऊन थांबेल तर मध्यापर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मैदान क्रमांक 1 ला जो चालू सामना आहे त्या सामन्यामध्ये भोकोली हा संघ 6-3 म्हणजे 3 गुणांनी आघाडीवरती आहे आणि 3 गुणांनी तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला गावठण संघ भल्या संघांना टोक देण्यासाठी माहेर आहे तर दुसऱ्या बाजूला बक्षिसांची खैरात ज्या संघाच्या नावावरती आहे तो श्रीकृष्ण भोमोली. यशस्वी पकड
मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना भोंबोली अ आणि वाघोडे ब, भोंबोली अ आणि वाघोडे ब मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 चा चालू सामना झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढील सामना असेल भोंबोली अ आणि वाघोडे ब. भोंबोलीवाले तुम्हाला एकदा टेक्निकल पॉईंट द्यायलाच पाहिजे, कारण की भरपूर वेळा तुमच्या वरती वॉर्निंग दिल्या जातात. मैदान क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर भोंबोली अ आणि वाघोडे ब, मैदान क्रमांक 2 चा चालू सामना संपल्यानंतर करण सुधागड आणि वाघजाई, महालक्ष्मी वाघजाई चारी संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही मात्र रायडर मैदानाच्या बाहेर आहेत, अक्षरशः बाहेर आहेत. म्हणून लिंगाळ देखील बाहेर आहे, त्याच्यानंतर प्रमोद पिंगळ देखील आतापर्यंत मैदानाच्या बाहेर आहे. जोपर्यंत त्यांना सुटका मिळत नाही तोपर्यंत मात्र संघ कोणत्या स्थितीमध्ये जाईल, कोणत्या स्थितीवरती येऊन थांबेल हे देखील सांगणं थोडं कठीणच असेल. बोनस पॉईंट यशस्वीरित्या दोन गुणांची सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं शिल्लक. मैदान क्रमांक 1 वरचा, त्यानंतर मैदान क्रमांक 1 ला भोंबोली अ आणि वाघोडे ब. काय कापतो बाई शटर घालून कापतो खाई जाऊन. हॅलो, मैदान क्रमांक 2 चा सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. त्या ठिकाणी 3 गुणाच्या आघाडीवरती भोंबोली हा संघ घेतोय आणि 3 गुणाच्या पिछाडीवरती आतापर्यंत गायकन संघ पोहोचला.
पळतच ना रे. अरे नाचायचा अरे बॅलर शेवटचा मिनिट शिल्लक मैदान क्रमांक 1 चा त्या ठिकाणी पुढील सामना भूमोली अ आणि वाघोडे ब. ओय राखू नाचू नका ना त्याच्यासोबत. टाइम आहे काय अरे जोडू काम बाहेर 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 आहे. थांबवला जातो आणि त्या ठिकाणी कळम सुरांगण आणि वाजवाई. आता जो सामना झाला मैदान क्रमांक 1 वरती महादेव बोपोली विरुद्ध टीम वेलेटवाडी, याच्यामध्ये महादेव बोपोली हा संघ 9 गुणांनी विजय झालेला आहे आणि मुळात मध्ये आनंदाची बाबती महादेव बोपोली संघ बक्षिसात पात्र झाला तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. काय हो आल्याचा पोर करीत शायनिंग करीत का काय बोपोली संघ शांतता बाळगतोय. त्या शायनिंगलाच का काय त्याला मध्ये तेरा सात परंतु खेळ तुम्हाला त्याच्यामध्ये इतका मोठा संघर्ष करायचा आहे म्हणजे 5 गुणांची तुखारी आतापर्यंत गौतम संघाची आहे आणि 5 गुणांनी आघाडीवरती भूमोली संघ आहे. टोकला जरा आरामात गोब्याने काय आरामात सुरक्षित कढाई सुरक्षित कढाई. पंधरा 8 म्हणजे अजून 7 गुणांचा पल्ला गाठायचा आहे. थोडं उंच शिखर काढायचं आहे. हे टाइम ऑफ थोडं थांबा, थोडं जर्सी नाही, थोडं समजून घ्या. पक्या डिपू जाम हो चालू तो नाकी बेकार आहे बाबा. ए पकड पिकड झाली ना नाका तुझं नावच सांगेन बघ. पण सिगरेट